कशा आहात विद्यार्थी मित्रो? बी.एड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. आपल्या कॅप राऊंडसाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंटची चर्चा आपण येथे करणार आहोत. जे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत ते आपला कॅप राऊंड पूर्ण करणार आहेत. तर विद्यार्थी मित्रो, आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आपण CET-सेलच्या वेबसाईटवरती आलो आहोत. बी.एड कॅप 2024 mahaCET.org कॅप रजिस्ट्रेशन्स हॅज बीन स्टार्टेड हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन येथून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं. तसंच इथे लॉग इन करून आपल्याला इतर ज्या बाबी आहेत त्याही संपन्न करता येतात. तर आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला काही इथे अपडेट्स पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये पब्लिश्ड ऑन 12 जुलै डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर बी.एड कॅप राऊंड 2024 हे पाहायला मिळते. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला ते डॉक्युमेंट्स समजणार आहेत. तर त्याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच बी.एड डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड ॲडमिशन 2024 हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याला आपण क्लिक करूया आणि डॉक्युमेंट डाउनलोड होताना आपल्याला दिसतं आहे. म्हणजेच ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला त्यातले डिटेल्स पाहता येतील. फाईल ओपन झाल्यानंतर आपण पाहू शकता डॉक्युमेंट्स टू बी अपलोडेड अलॉंग विथ ऑनलाईन कॅप ॲप्लिकेशन फॉर्म इन सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस 2024 फॉर बी.एड ॲडमिशन कोर्स. तिन्ही प्रकारचं जे बी.एड आहे त्यामध्ये जनरल बी.एड, स्पेशल बी.एड आणि ELCT बी.एड म्हणजेच इंग्लिश मीडियम बी.एड यासाठीची सर्वांची प्रोसेस एकच आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. कॅन्डिडेट्स अँड पॅरेंट्स आर रिक्वेस्टेड टू स्कॅन द फॉलोइंग डॉक्युमेंट्स. सगळ्यात अगोदर आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन करून घ्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रो, आपल्याकडे जर स्कॅनर नसेल तर चांगल्या क्वालिटीच्या मोबाईलने आपण डॉक्युमेंट्सचे फोटो काढून तेही अपलोड करू शकता. ही बाब आपण लक्षात घ्या. म्हणजे ते फोटोसुद्धा स्कॅन फोटोप्रमाणेच येतात. ही बाब लक्षात घ्या. फोटो क्लिअर काढणं गरजेचं आहे. तो आपल्याला वाचता आला पाहिजे, रीडेबल असला पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर फोटोग्राफ इमेज पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ पाहिजे आपला, म्हणजेच विद्यार्थ्याचा फोटो. साईज ऑफ द फोटो फाईल शुड बी 20 KB to 50 KB हे आपल्याला करून घेता येतं विद्यार्थी मित्रो. तर अगोदर सर्व फोटो स्कॅन करून घ्या किंवा सर्व फोटो आपण काय करायचे आहेत तर कॅमेराने म्हणजेच मोबाईलच्या कॅमेराने काढून घ्यायचे आहेत. सर्व डॉक्युमेंट्सचे फोटो काढल्यानंतर त्याची एक फाईल बनवायची आहे आणि ती पेनड्राईव्हद्वारे कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये तसेच आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आपण ती काय करू शकता ओपन करू शकता. आणि ऑनलाईन आपल्याला इमेज एडिटर मिळतात. त्या ऑनलाईन इमेज एडिटरमध्ये प्रत्येक इमेजेस ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्यामध्ये फोटोग्राफची इमेज जी आहे आपल्या पासपोर्ट फोटोची 20 ते 50 KB ती असायला पाहिजे. त्याचा फॉर्मॅट कुठला पाहिजे, एकतर ती इमेज JPG फॉर्ममध्ये घ्या किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये घ्या. त्या फॉर्मॅटमध्येच ती इमेज तिथं सूट होईल. अन्यथा इमेज आपली अपलोड होणार नाही याची आपण खात्री बाळगा व त्याप्रमाणे कार्यवाही करा. त्यानंतर आपली सही जी आहे, सिग्नेचर जी आहे ती एक आपण कोऱ्या कागदावरती पेपरवरती सही करायची आहे. पेन आपल्याला ब्लॅकही वापरता येईल, ब्ल्यूसुद्धा वापरता येईल आणि सही एकदम क्लिअर असली पाहिजे. कुठलाही डॉट वगैरे त्याच्या पाठीमागे म्हणजे कागदावरचा डॉट आपल्याला किंवा इतर काही लिहिलेलं दिसू नये असा आपण कागद घ्यावा. शक्यतो तो कागद आपण ब्लँक पेपर घ्यावा. म्हणजेच आपला प्रिंटिंगचा जो पेपर असतो तो पेपर उत्तम. तर सहीची जी फॉर्मॅट आहे त्यामध्ये 10 KB ते 20 KB ती सही आपल्याला करून घ्यावी लागेल. हे अगदी सहज मोबाईलमध्ये तुम्ही करू शकता. ऑनलाईनवरती गुगलमध्ये आपण जाऊन या प्रकारे जर सर्च केलं इमेज एडिटर आणि तिथं आपण लिहिलं मेक इमेज JPG और JPEG 10 to 20 KB फॉर सिग्नेचर. सहीसाठी 10 ते 20 KB आणि वरच्या डॉक्युमेंटसाठी आताच आपण पाहिलं 20 ते 50 KB फोटोसाठी. तर डायरेक्ट त्या प्रकारचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो. इथं विद्यार्थी मित्र काय करायचं आहे 20 ते 50 KB जे आहे डायरेक्ट तुम्ही सांगायचं त्यांना 25 KB किंवा 30 KBचा फोटो तयार करून द्या. तर आपल्याला ऑनलाईन इमेज एडिटर डायरेक्ट 30 KBचा फोटो तयार करून देईल जो की JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये असेल. आणि सहीसाठी डायरेक्ट त्याला सांगायचं की 15 KBचा फोटो तयार करून द्या. तर आपल्या सहीचा जो फोटो आहे 15 KBचा झाल्यानंतर आपण करेक्ट तिथं अपलोड करू शकतो, त्याला बसवू शकतो. त्यानंतर डॉक्युमेंट लिस्टेड इन फॉलोइंग टेबल शुड बी इन PDF फॉर्मॅट. बाकीचे डॉक्युमेंट तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये तयार करायचे आहेत. मेक PDF फाईल असं तुम्ही ऑनलाईन जरी केलं तर तुमची जो फोटो आहे इथं फाईलचा अर्थ फोटो असतो हे लक्षात घ्या. तुमची
तुमचा जो फोटो आहे, कुठली इमेज आहे डॉक्युमेंटची, तर तिचं कन्वर्जन 500 KB झालं पाहिजे. मग तुम्ही त्याला 350 किंवा 300 KB PDF बनवा असं सांगायचं ऑनलाईनमध्ये, तर ते तुम्हाला बनवून मिळतं. तसंच विद्यार्थी मित्रो, हे आपल्याला कम्प्युटरमध्ये ऑफलाईन पद्धतीने सुद्धा करता येतं. आपल्याला ते हँडल करता येत असेल तर ते ऑफलाईनने आपण करू शकता, ही बाब आपण लक्षात घ्या. म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला एकतर फोटो स्कॅन करायचे आहेत किंवा तुम्हाला फोटो काय करायचे आहेत ते मोबाईलने काढून घ्यायचे आहेत. आणि प्रत्येक फाईलला काय करायचं आहे, एडिट करायचं आहे. मग आपला पासपोर्ट फोटो सांगितल्याप्रमाणे, त्यानंतर आपली सही व इतर डॉक्युमेंट्स PDF फाईलमध्ये आपल्याला काय करायचे आहेत. आणि प्रत्येकाचे फॉर्मॅट वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या. आपला जो पासपोर्ट फोटो आहे त्याला आपल्याला 20 ते 50 KB बसवायचा आहे. त्यानंतर सही 10 ते 20 KB बसवायची आहे. आणि सर्व डॉक्युमेंट्सचे जे फोटो आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, PDF फॉर्मॅटमध्ये बसवायचे आहेत हे लक्षात घ्या. त्याप्रमाणे आपण कार्यवाही करावी. आता मुख्य भागाकडे आपण वळूया. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. तर सिरियल नंबर, त्यानंतर टाईप ऑफ कॅन्डिडेट, त्यानंतर अपलोडेड विथ फिलिंग द ऑनलाईन कॅप ॲप्लिकेशन फॉर्म. कॅप ॲप्लिकेशन फॉर्म आपण जेव्हा भरू तो आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर भरता येतो. आणि त्यानंतर आपल्याला हे डॉक्युमेंट्स काय करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत. तर सगळ्या कॅन्डिडेटला कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, तर 3 वर्षाचे मार्क्स मेमो जे ऑलरेडी आपण तुम्हाला सांगितलेले आहेत, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. मार्क्स मेमो कुठले, तर आपली परीक्षा वार्षिक जर असेल तर 3 वर्षाचे 3 मार्क मेमो. आणि 6 महिने ज्याला आपण सेमिस्टर पद्धत म्हणतो, त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर सेमिस्टर सेकंड, सेमिस्टर फोर्थ आणि सेमिस्टर 6 हे जे मार्क्स मेमो आहेत विद्यार्थी मित्रो, त्या वर्षामधले पहिल्या वर्षाचा, दुसऱ्या वर्षाचा, तिसऱ्या वर्षाचा म्हणजे FY, SY, TY हे मार्क्स मेमो आपल्याला अपलोड करावे लागतील. बाकीच्या सेमिस्टरचे 3 मार्क्स मेमो अपलोड करायची गरज नाही. त्याला आपण वार्षिक मार्क मेमो कन्सिडर करूया. त्यानंतर डिग्री और कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट हे ऑप्शनल आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं विचारणं असतं की सर आपल्याला डिग्री अपलोड करायची आहे का, BEd डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये डिग्रीची गरज आहे का, तर हे ऑप्शनल आहे. म्हणजे असेल आपल्याकडे डिग्री आपण घेतलेली असेल, विद्यापीठातून आणलेली असेल, तर ती आपण नक्कीच अपलोड करावी. नसल्यास कुठल्याही प्रकारची अडचण नाही, कारण हे ऑप्शनल आहे, ऑरमध्ये आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट इथं नमूद केलेली पोस्ट ग्रॅज्युएशन मार्क मेमो. तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल, म्हणजे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर झालं असेल तरच पोस्ट ग्रॅज्युएशन कन्सिडर होतं. तुम्ही फक्त फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं, फर्स्ट इयरच गेले नाही, फर्स्ट इयरच्या एक्झामच दिल्या नाही, किंवा सेकंड इयरला थर्ड सेमिस्टर दिलं, फोर्थ दिलंच नाही, अशा ह्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ज्यांच्याकडं फर्स्ट इयरचे सेकंड सेमिस्टर आणि सेकंड इयरचे फोर्थ सेमिस्टर हे 2 मार्क मेमो आहेत, त्यांनीच हे अपलोड करणं गरजेचं आहे. अन्यथा आपली डिग्री PG डिग्री मान्य होत नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. ॲपियर डिग्रीला तिथे महत्त्व नाही. त्यानंतर CET स्कोअर कार्ड अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट, जे सर्वांनी डाउनलोड केलं असेल, त्याची प्रिंट आपण आपल्याकडे सेव्ह करून ठेवली असेल, त्याचं PDF आपण सेव्ह करून ठेवलं असेल. या संदर्भात आपण ज्यावेळेस CETचा निकाल लागला त्याच वेळेस आपण PDF कसं तयार करायचं हेही आपल्याला सांगितलं होतं. त्यानंतर CET ॲप्लिकेशन फॉर्म, जो की आता तिथे अवेलेबल नाही. काही मुलांनी कमेंटमध्ये विचारलं की सर आता फॉर्म कुठून घ्यायचा, तर आपल्या CETCने जर तो तिथं अवेलेबल लॉगिनमध्ये करून दिला नाही, तर तो फॉर्म तुम्ही तुमचा जो प्रिंट केलेला आहे तोच शोधणं गरजेचं आहे. त्यानंतर डोमॅसाईल सर्टिफिकेट 1 नंबरचं डॉक्युमेंट, हे नसेल तर ऑर दिलेलं आहे. बर्थ सर्टिफिकेट बरी तुमच्याकडे नसेल तर तिसरं ऑरमधलं डॉक्युमेंट आहे TC. तर आपल्या सर्वांकडे TC असतोच असतो, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. यापूर्वी आपण सांगितलेलं आहे BEd ॲडमिशनसाठी आपल्याला TC संकलित करून ठेवायचा आहे, जमा करून ठेवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रो, सध्या जर तुमच्याकडे TC तुमचा एखाद्या कॉलेजमध्ये असेल, तो घ्यायचा राहिला असेल, तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट यूज करू शकता. एक लक्षात घ्या, बर्थ सर्टिफिकेट जे तुम्ही यूज करताय ते तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी बर्थ सर्टिफिकेटसुद्धा द्यावे लागेल आणि TC पण द्यावा लागेल, हे लक्षात घ्या. तर सध्या तुमचं काम इथं चालून जाईल, त्यामुळे ज्याचा TC राहिलेला आहे थर्ड इयरचा, तो बर्थ सर्टिफिकेटवरती काम चालू शकतो, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर इन ॲडिशन टू अबोव सर्टिफिकेट, हे सर्टिफिकेट व्यतिरिक्त काही ॲडिशनल सर्टिफिकेट काहीच विद्यार्थ्यांना द्यावं लागतील. तर ते कुठले आहेत पहा. तर टाईप A स्टुडंट. आता टाईप A स्टुडंट कोणाला म्हणायचं, जे महाराष्ट्रातील आहेत त्यांना आपण काय म्हणतो, टाईप A स्टुडंट. त्याच्यामध्ये डोमॅसाईल सर्टिफिकेट और बर्थ सर्टिफिकेट और स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट यापैकी एक. तर विद्यार्थी मित्रो, सर्वांना सोयीस्कर असणारं सर्टिफिकेट म्हणजेच TC स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, जे आपल्या सर्वांना देता येईल. त्यानंतर टाईप B कॅन्डिडेट जे आहेत, तर ते त्यामध्ये कॅन्डिडेट इन्क्लुडिंग दॅट डॉमिसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रो, आपल्यापैकी मॅक्झिमम लोकांचे
म्हणजे 95%च्याही पुढे लोकांचे बोथ पॅरेंट्स महाराष्ट्रातील असतील तर त्यांना ही गोष्ट करायची गरज नाही. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट टाईप सी सर्टिफिकेट फ्रॉम द एम्प्लॉयर इन प्रो फॉर्मा 8, तर जे महाराष्ट्रातील परमनंट रहिवासी नाहीत त्या संदर्भातली ही बाब असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर आपण सर्वजण पहिल्या कॅटेगरीमध्ये बसतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रो, फक्त जे बाहेरचे असतील त्या विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही करायची आहे. आपण मॅक्झिमम विद्यार्थ्याबद्दल बोलतो, ही गोष्ट लक्षात घ्या. तर कॅन्डिडेट ए टाईपमध्ये जे महाराष्ट्राचे मूळ रहिवासी विद्यार्थी आहेत त्यांनी TC जरी दिला तरी ते आपला क्रायटेरिया पूर्ण होतो, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर टाईप ऑफ कॅन्डिडेट, आता बॅकवर्ड क्लासमधून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC ST ऑफ महाराष्ट्र ओनली, फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसंदर्भात ही सूचना आपल्याला पाहायला मिळते. हे डॉक्युमेंट्स इथे सांगितलेले आहेत. सगळ्यात आधी त्यांना लागेल कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर काय लागेल कास्ट और ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. इफ कास्ट सर्टिफिकेट इज नॉट अवेलेबल देन कॅन्डिडेट हॅज टू अपलोड रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर कास्ट सर्टिफिकेट. आत्ता तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे आता सध्या नसेल तर त्याची रिसिप्ट आपण अपलोड करू शकता. ही बाब आपण लक्षात घ्या. म्हणजे तुमचा कॅप राऊंड सध्या निघून जाईल, चालून जाईल, परंतु नंतर आपल्याला काय करावं लागेल, आपलं सर्टिफिकेट अवेलेबल करावे लागेल, याची आपण दक्षता घ्यायची आहे. त्यानंतर बॅकवर्ड क्लासेसचे जे विद्यार्थी आहेत ज्यामध्ये विविध संवर्गाचा इथं नमूद केलेले पाहायला मिळतात, FIJE, DT, NTA, NTB, NTC, OBC, SBC, तर तेही फक्त महाराष्ट्रामधले, आउट ऑफ महाराष्ट्र नाही. ही गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात घ्या. त्यांना काय लागेल तर त्यांना सगळ्यात आधी लागेल कास्ट सर्टिफिकेट, 2 नंबरला त्यांना लागेल व्हॅलिडिटी. तर व्हॅलिडिटी आपल्याला जर आपल्याकडे सध्या नसेल, आपण त्यासाठी अर्ज केला असेल तर त्याची रिसिप्ट आपण निश्चितपणे अपलोड करू शकता आणि नंतर ती तुम्हाला व्हॅलिडिटी काय करावी लागेल, जमा करावी लागेल. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ह्या घटकासाठी लागतं, तर त्याची व्हॅलिडिटी 31 मार्चपर्यंत असायला पाहिजे. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात घ्या. आता EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन कॅन्डिडेट्स फ्रॉम द स्टेट ऑफ महाराष्ट्र ओनली, बाहेरचे विद्यार्थी नाही, फक्त महाराष्ट्रातले विद्यार्थी, तर त्यांनी इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स सादर करायचं आहे, द्यायचं आहे, भरायचं आहे. एक्स सर्व्हिसमॅन स्टुडंट जर काही असतील तर त्याप्रमाणे त्यांनी सर्टिफिकेट्स काय करायचे आहेत, जमा. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे डॉक्युमेंट्स आपल्याला सांगता येतील आणि ते आपण काय करायचे आहेत, अपलोड करण्यासाठी तयार करून ठेवायचे आहेत. आता तयार करायला सध्या आपल्याला वेळ आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि यासोबतच आपल्याला रजिस्ट्रेशन करून डॉक्युमेंट्स अपलोड करणं, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपले डॉक्युमेंट्स जे की आपल्याला BEd कॅप राऊंड रजिस्ट्रेशन आणि अपलोडसाठी लागणार आहेत त्याची लिस्ट आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. आपली कुठलीही शंका असेल, कुशंका असेल, डाऊट असेल तर नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपल्या प्रत्येक शंकेला, प्रत्येक प्रश्नाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला उत्तर मिळालेलं पाहायला मिळेल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.